नमस्कार, मी राजमाने पुन्हा आपल्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। थंबनेल तर तुम्ही बघितलंच असणार आहे। आज आपण जाणार आहोत आपल्या गावातील कुरचुम गावातील गांगेश्वर मंदिरामध्ये। खऱ्या अर्थाने आजपासून श्रावणाची सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे। त्यामुळे आपण आज आपल्या गावच्या मंदिरामध्ये जाणार आहोत। तुम्हाला नेमकी मंदिराची जी शिल्परचना आहे ती तुम्हाला तिथे गेल्यावर मी सांगतो। चला तर मग आपण सुद्धा आता मंदिराच्या दिशेने निघालो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता, हे असे आपले कोकणातले रोड असतात। खड्डे तर खूप आहेत आणि आपण ज्या आता रोडने चाललो आहे हा रस्ता पुढे दाभोळ्याला जातो। दाभोळ्यातून साखरपा आणि साखरप्यातून कोल्हापूरला जोडला जातो। हा जो सरळ रोड जातो हा इथून दाभोळे साखरपा कोल्हापूर आणि आपल्याला इथून आतमध्ये उजवीकडे जायचं आहे। हे बघा, आपल्याला इथून उजवीकडे जायचं आहे। हा पुढे रस्ता जातो शिपोशी गावाला, म्हणजे आपल्या कुरचुम गावातूनच जातो। आता आपल्याला जवळच आपलं मंदिर भेटेल। हा आहे मंदिराच्या बाहेरचा भाग। पावसाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण हिरवगार वातावरण आहे आणि आपण बघू शकता हा आपल्या मंदिराच्या बाहेरचा भाग आहे। आपण मंदिराच्या इथे पोहोचलो आहे आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे। खूप सुंदर असा एंट्रन्स आहे, आपण पाहू शकता। चला तर मग आपण आतमध्ये जाऊ। आतमध्ये जाण्याआधी आपल्याला आपले चप्पल आणि शूज हे बाहेरच काढावे लागतील आणि मगच आतमध्ये जावं लागेल। मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे तो आपण नंतर कवर करू। आधी आतमध्ये जाऊ, देवदेवतांचे दर्शन करून घेऊ आणि मग आपण बाहेरचा भाग आहे तो तुम्हाला दाखवू। मंदिरामध्ये जात असताना समोरच आपल्याला एक नंदीदेवांची मूर्ती दिसेल। सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे आपलं गांगेश्वराचं मंदिर। नंदीदेवांचा आशीर्वाद घेऊन आपण आतमध्ये जातोय। हे आपलं गांगेश्वराचं मंदिर। आपण शिल्पकला बघू शकता, किती सुंदर प्रकारची शिल्पकला आहे आणि समोर जे दिसत आहेत विविध प्रकारचे देव आहेत आणि मध्ये जी आहे ते शिवलिंग आहे। मध्ये जे आहे ते शिवलिंग आहे। आपल्या मंदिराचे जे जुने फोटो आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवतोय। अशा प्रकारे आपलं जुनं मंदिर होतं आणि हल्ली नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे। आपण सुद्धा पूजा करून घेऊया। आज पहिलाच सोमवार आहे श्रावणाचा, पूजा करूया आणि आपण प्रत्येक देवदेवतांचे फोटो तुमच्यापर्यंत पोहोचतील याचा प्रयत्न करतोय। आणि आपण बघू शकता प्रत्येक देवाच्या वरती एक नावाची प्लेट आहे, जेणेकरून एखादा बाहेरचा अनोळखी व्यक्ती आला तर त्याला नेमकं समजावं की देव कोणते आहेत। हा एक सुंदर उपक्रम आहे। मंदिराच्या बांधकामासाठी ज्यांनी दानशूर व्यक्तींनी जी मदत केली आहे ती या फलकावरती नमूद केली आहे। असे बोर्ड आपल्या मंदिरामध्ये लावण्यात आले आहेत आणि हा काहीसा आहे मंदिराच्या बाहेरचा भाग। खूप सुंदर आहे। पावसामुळे मंदिराचं जे वर्णन आहे ते अजूनच खोललं जातं आहे। काही देवांच्या मूर्त्या या बाहेरसुद्धा आहेत, बघू शकतो आपण, ह्या बाहेरसुद्धा आहेत आणि हे असं काही आपलं मंदिर आहे। रंगाचं काम हे हल्लीच झालं आहे। पावसाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे एकदम थंडगार असं वातावरण आहे मंदिराच्या बाहेरचं आहे। मंदिराच्या आतमध्ये सुद्धा आहे। ही दीपमाळ आहे, आपण बघू शकता सुंदर अशी दीपमाळ आहे। जीर्णोद्धाराच्या वेळेला पूर्ण दीपमाळ ही प्रज्वलित करण्यात येते। संध्याकाळचे 5:30 वाजले तरी सुद्धा लोकांची गर्दी आहे येण्याची। आणि हा आहे मंदिराचा पाठीमागचा भाग, जिथे आपण नारळ आणि पोफळीची झाडं लावली आहेत। ही खूप लहान आहेत पण आपण ठिबक सिंचनाचा तिथे प्रयोग केला आहे। हा आहे मंदिराचा
सांस्कृतिक कार्यक्रमाचा स्टेज हा जो भाग आहे तो मंदिराचा जेवण करण्याचा भाग आहे. जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा इथे जेवण करण्यात येतं. आणि बाहेरून बघा किती मंदिर सुंदर दिसतंय. थोडंसं पुढे जाऊया आणि आपण बघू शकतो जेव्हा आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करायचा असतो तेव्हा आपल्याला हातपाय इथे धुवावे लागतात आणि मग आतमध्ये जावं लागतं. तर आपण आत्ता बघितलं या व्हिडिओमार्फत आपलं कुरचुम गावातील गांगेश्वराचं मंदिर नेमकं कसं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तो व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला येईल. आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.